असता त्याला अळूच्या पत्त्याची वडीसुद्धा म्हटलं जाते. तुमच्याकडे का म्हणतात ते नक्की सांगा. गाईज, आपण याच्यापासून भाजी पण तयार करतो. इथे मी पानाला स्वच्छ एकदा धुवून घेतलेला आहे आणि आता अजूनसुद्धा त्याला धुवून घेत आहे, कारण पानाला धूळ खूप राहते. आणि इथे धुवून झाल्यानंतर मी याचं पाणी पूर्ण झारून घेत आहे. मी पण आपल्या घरी हे पत्ते लावून घेतलेले होते, पण ऊन खूप असल्यामुळे आता माझ्याकडे हे पत्ते नाही आहेत. तर माझा भाऊ गावाला गेला होता, तर त्यांनी हे पत्ते गावावरून आईने पाठवले आहे. तर मी त्या वडी बनवून घेणार आहोत. गाईज, याच्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहे. इथे मसाला पिसून घेतलेला होता, इथे हळद पावडर घेतलेला, इथे लाल मिर्च पावडर, नमक स्वादानुसार आणि आमचूर पावडर आपल्याला जास्त घ्यायचे आहेत. आमचूर पावडर ऐवजी तुम्ही इमलीचं रससुद्धा घालू शकता आणि इथे निंबूचा रससुद्धा घालू शकता. गाईज, इथे मी भिजवण्याकरता इथे पीठ घेतलेलं आहे एका वाट्यामध्ये, बघू शकता. आणि इथे डाळीचा बेसन घेतलेला आहे. इथे मी अद्रक लसूणचा पेस्ट घालून घेत आहे आणि इथे लाल मिर्च पावडर घालून घेते. त्यानंतर हळदी पावडर घालून घेते. हळदी पावडर घालून झाल्यानंतर इथे मी आमचूर पावडर घालून घेत आहे. गाईज, आमचूर पावडर आपल्याला जास्त घालायचं आहे, कारण आमचूर पावडर आपण जास्त घातल्यावर आपला गळा खाजवत नाही. इथे स्वादानुसार नमक टाकलेलं आहे. आमचूर पावडर ऐवजी तुम्ही निंबूसुद्धा घालू शकता आणि इथे थोडासा गोडा मसाला घातलेला आहे. निंबू आणि इमलीचं पाणीसुद्धा घालू शकता, कारण याच्यामध्ये आंबट जास्त झालं पाहिजे, कारण त्यामुळे आपला गळा खाजवत नाही. इथे आपण आता पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊया. गाईस, आमच्याकडे अशीच वडी बनवून, अळूच्या पानाची वडी बनवून ग्रेव्ही भाजीसुद्धा बनवली जाते. गाईस, ती पण खूप टेस्टी वाटते. हे बघू शकता गाईज, आपण पूर्ण मिश्रण मिक्स करून घेत आहोत. हे अळूचे पत्ते आपल्याला बाजारात सुद्धा इझिली मिळून जातात, पण बाजारामधले जे खूप पानं कडक असतात, तर त्याच्यापेक्षाही गावाकडून पत्ते आणून घ्यायचे आणि बनवायचे. त्याच्या पत्त्याचा टेस्ट अलगच येतो, म्हणून मी हे पत्ते आईकडूनच घेऊन येते. इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. इथे आपण वड्या ठेवण्याकरिता एक प्लेट घेतलेली आहे आणि वडी बनवण्याकरिता ही अशी एक प्लेट घेतलेली आहे. आता आपण वडी बनवण्याला सुरुवात करूया. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा गाईज. अशा प्रकाराने तुमचा गळा खाजवणार पण नाही आणि बनवता पण इझी येईल आणि खायला पण टेस्टी वाटेल. हे बघू शकता गाईज, आपली एक वडी तयार झालेली आहे. असं हलकं लावून घ्यायचं आहे. याला खूप पातळ पण मिश्रण करून घ्यायचं नाही, कारण पातळ केला तर पसरणार आणि आपली वडी गिली होणार. असं टाईट रोल करून घ्यायचं आहे गाईज, कारण आपण शिजवताना मग हा रोल निघून जाणार म्हणून. हे बघू शकता गाईज, किती छान प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे. मी दुसरी वडी अजून तुम्हाला बनवून दाखवते. एक मी मोठा पत्ता घेतलेला आहे. खाली सर्वात मोठा पत्ता घ्यायचा आहे, त्यानंतर थोडासा लहान घ्यायचा आहे आणि उलट दिशेने मांडून घ्यायचा आहे. एक सरळ मांडला तर दुसरा उलट दिशेने मांडून घ्यायचा आहे. त्यालासुद्धा इथे मिश्रण लावून घ्यायचं आहे. बघू शकता गाईज, मी किती कमीच लावून घेत आहे. याला उलट दिशेने अजून मांडून घ्यायचं आहे. साधारणतः मोठे पानं असले तर 2 पानामध्ये बनून जाते आपली वडी, नाहीतर 3-4 पानं घ्यायचे. इथे असं लावून घ्यायचं गाईज. आता टाईट करून रोल बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली वडी निघणार नाही. छान प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे.
इथे माझ्या 2 वड्या बनवून झालेल्या आहे. आता सर्व वड्या बनवून घेत आहे मी. बघू शकता गाईज, पूर्ण वड्या मी बनवून घेतलेल्या आहे. किती छान प्रकारे बनवून झालेल्या आहेत. आता मी एक गंज घेतलेला आहे आणि इथे मी तेल घालून घेणार आहे. बघू शकता गाईज, तेल घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे वड्या उभ्या उभ्या मांडून घ्यायच्या आहेत. एका हाताने पकडून उभे उभे मांडून घ्यायचे. गाईज, याला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा शिजवू शकता. एका गंजामध्ये पाणी घेऊन त्याला वर जी चाळणी असते आपली स्टीलची, त्याच्यामध्ये वड्या मांडून अशी सुद्धा दुसरे शिजवून घेतात. एखाद वेळा मी तसं सुद्धा सांगेन तुम्हाला. इथे बघू शकता गाईज, पण त्याच्यापेक्षा ह्या वड्या खूप टेस्टी वाटतात. इथे मी उभ्या उभ्या वड्या मांडून घेत आहे एका हाताने पकडून. बघू शकता गाईज, असं टाईटच करून मांडायचं आहे, नाहीतर आपल्या वड्या खुलून जाणार म्हणून. इथे मांडून झाल्यानंतर या पद्धतीने वड्या बनवल्या तर खायला खूप टेस्टी वाटतात. मी 18 वरचे खूप कमी बनवते, अशाच बनवते वड्या. इथे मी फ्लेम सुरू केलेली आहे गॅस आणि इथे वडीचा गंज मांडून घेतलेला आहे. आता 10 मिनटं आपल्याला तेलामध्येच करून घ्यायचे आहेत. तेलामध्ये 10 मिनटं झाल्यानंतर इथे मी पाणी घालून घेणार आहे. तो पण अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे, नाहीतर आपल्या वड्या गिल्या होणार. इथे बघू शकता गाईज, मी कॉर्नरवरून थोडं पाणी घालून घेत आहे आणि अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे. पाणी घालून झाल्यानंतर इथे झाकून घ्यायचे आहे आणि अर्धा तास याला कमी आचेवर शिजवायचे आहे. आता आपला अर्धा तास झालेला आहे. बघू शकता गाईज, वड्यांचा कलर किती छान आलेला आहे. आता इथे आपण चेक करून घेऊया. चक्कू मी एका वडीमध्ये घालून घेतलेला आहे. हे बघू शकता गाईज, माझ्या चक्कूला एक पण लागलेला नाही आहे वडीचा. आहे याचा मतलब की वडी शिजलेली आहे. इथे आपण आता थंड झाल्यावर वडी काढून घेणार आहोत आणि याला कट करून घेणार आहोत. बघू शकता गाईज, वडी किती छान शिजलेली आहे. आता याला कट करून घेणार आहोत. कट करून झाल्यानंतर तुम्ही सुद्धा याच प्रकारे करता का, तर नक्की कमेंट करा गाईज. आणि तुमच्याकडे या पत्त्यांना का म्हटलं जाते ते सुद्धा कमेंट करा. बघू शकता गाईज, आपण दुसरी वडी सुद्धा कट करून घेतलेली आहे. आता मी गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे आणि इथे थोडं तेल घालून घेत आहे. नॉनस्टिकच्या पॅनवर जास्त तेल लागत नाही आपल्याला, म्हणून मी थोडंच तेल घातलेलं आहे. आणि इथे वड्याचे जे तुकडे केलेले होते ते मी घालून घेत आहे. प्लीज गाईज, माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करा. आपल्या पूर्ण वड्या आता मांडून घेतलेल्या आहेत. आता याला 5 मिनटं होऊ द्यायचं आहे. 5 मिनटं झाल्यानंतर ह्या वड्यांना चक्कूच्या सहाय्याने किंवा स्पूनच्या सहाय्याने पलटवून घ्यायचे आहे. बघू शकता गाईज, आपले वड्या क्रिस्पी झालेल्या आहेत. आपण आता पूर्ण वड्या पलटवून घेणार आहोत. अरबीच्या पत्त्याच्या खूप साऱ्या डिश बनतात. त्याचे पकोडे सुद्धा छान वाटते कट करून. आणि याची भाजी, वडी बनवून भाजीसुद्धा छान वाटते. आणि याच्या ज्या गुया असतात त्याची भाजीसुद्धा छान वाटते.
इथे बघू शकता गाईज, आपल्या वड्या दोन्ही साईडनी किती क्रिस्पी झालेल्या आहेत आणि दिसायला सुद्धा छान दिसत आहेत. आता आपण वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ही गरम गरम खाण्यामध्येच खूप मजा येते. तर भेटूया गाईज पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय गाईज.